नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळे लोक मला विचारतात की तू एवढं जॉब करते, एवढं घर सांभाळते आणि तू व्हिडिओ कधी करते, तुला नेमकं कधी टाईम भेटतो एवढे सगळे व्हिडिओ करायला, एवढे शूट घ्यायला. तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझा आज संपूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि याच्यामध्ये मी खूप किचनच्या छोट्या छोट्या टिप्स वापरलेल्या आहेत, जेणेकरून माझा थोडासा टाईम वाचतो. आणि जर तुम्हीही जॉब करत असाल आणि तुम्हालाही थोडासा टाईम स्वतःसाठी काढायचा असेल, तर तुम्ही हा परफेक्ट व्हिडिओ बघितलेला आहे, मला असं वाटतं. व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा. मी कसं टाईम वाचवते, कुठे कुठे माझं रुटीन कसं ॲडजस्ट करते, तर हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही वाटलं असेल तर मला कमेंट नक्की करा. सकाळी लवकर उठल्यावरती मी पहिली माझी गॅलरी वगैरे ओपन करते आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मी स्वयंपाक करायला जाते. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक टिप सांगते. जेव्हा आपल्याला पालेभाजी वगैरे करायची असेल तेव्हा आपण ती रात्रीच कट करून ठेवायची. आणि माझी अजून एक गोष्ट म्हणजे मी शेंगदाण्याचा कूट एकदम करून ठेवते आणि लसूणही मी रात्रीच सोलून ठेवते आणि मिरच्याचे देठसुद्धा मी काढून ठेवते. याने काय होतं की सकाळी आपल्याला कट करायला वगैरे एवढा टाईम नाही भेटत आणि त्याच्यामुळे जास्त धावपळ होती. आणि रात्रीच ठरवून ठेवते की मला सकाळी काय भाजी करायची. याने काय होतं की सकाळी जास्त आपल्याला गडबड होत नाही आणि सगळा विचार केलेला असतो, म्हणून त्याप्रमाणे आपण पटपट करत जातो स्वयंपाक. तर यामुळे माझा खूप टाईम वाचतो, कारण मी एकदमच सगळं करून ठेवते. त्याच्यानंतर मी घेतली होती भाजी करायला. आता बघा, मी रात्रीच लसूण वगैरे सोललेलं आहे आणि भाजी वगैरे नीट करून ठेवलेली. तर यामुळे माझा खूप सारा टाईम वाचतो आणि फोडणी द्यायला मला 5 ते 10 मिनटं खूप होतात. तर इथे मी शेपूची भाजी बनवणार होते, तर ती कशी बनवतात हे मी तुम्हाला सांगते. तर इथे घेतलेले आहेत मी शेंगदाणे, लसूण आणि थोडंसं हिरवी मिरची. हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर तेल टाकून त्याच्यामध्ये हे सगळं वाटण टाकलेलं आहे. थोडंसं वाटण परतून दिलं की त्याच्यामध्ये शेपूची भाजी टाकायची आणि ही व्यवस्थित हलवून घ्यायची. तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काही टाकत नाही, कारण झाकण ठेवलं की भाजीला आपोआप पाणी सुटून भाजी शिजून जाते. तर ही सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली, त्याच्यामुळे माझी भाजी लवकर झाली आहे. तर मी सकाळी उठून हे सगळं करायला टाईम घालवला असता तर माझा खूप टाईम गेला असता. तर बघू शकता, आता भाजी व्यवस्थित शिजली आणि त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ. आता याची मी अजून एक टिप सांगते. जेव्हा तुम्ही डाळ टाकाल ना, तेव्हा एकदम भाजी हलवून नाही घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि त्याच्यावरून भाजी टाकायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे. असं केल्यावरती काय होतं, भाजीला पाण्याची गरजही पडत नाही आणि डाळही शिजून निघते. आता भाजीला फोडणी देऊन झाली की मी भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि लगेच चपात्या करायला घेते. आता याच्यामध्ये पण मी अजून एक टिप वापरते की जेव्हा मी पीठ मळलेलं असते ना, तेव्हा मी त्याचे एकदम गोळे करून ठेवते. कारण काय होतं, जेव्हा आपण चपात्या करायला घेतो तवा एकतर खूप तापलेला असतो आणि आपण गोळे कधी करणार, कधी चपात्या करणार, त्याच्यामुळे काय होतं, थोडीशी गडबड होते. म्हणून मी तवा तापोस्तपर्यंत सगळे गोळे वगैरे करून ठेवते आणि सगळे गोळे करून झाले की चपातीला तेलही लावून घेते. आता मी त्रिकोणी करून चपाती लाटते. तुम्ही कशी लाटता मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चपात्या होस्तोपर्यंत आपली भाजी तर शिजलेलीच असते. तर बघा, इथे पण आपला खूप टाईम वाचलेला आहे, कारण तवा तापलेला असतो आणि चपात्याही पटपट होतात. त्याच्यानंतर इथे केलेली आहे मी तिळपोळी. तर हे सारण माझं कालचंच उरलेलं होतं आणि म्हणून मी त्याची आज बनवली आहे तिळपोळी. तर याच्यासाठी मी सेपरेट व्लॉग बनवेल की कशी बनवतात आणि त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागते. खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. आम्हाला दोघांनाही खूप आवडते आणि याच्यावरती मी खूप सारं भरभरून तूप लावते, कारण हे तूप आमच्या घरचंच आहे आणि गावरान तूप आहे गाईचं. तर त्याची खूप छान चव लागते, म्हणून मी जास्त तूप वापरते. तर इथे माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला आणि स्वयंपाक वगैरे केल्यावरती मी लगेच किचन आवरायला घेते. सगळं पुसून वगैरे घेते आणि बेसिन वगैरे साफ करून घेते. आता हे बेसिन जोपर्यंत घासत नाही तोपर्यंत निघत नाही, त्याच्यामुळे त्याला दररोज स्वच्छ करायलाच लागतं. सगळं स्वयंपाक वगैरे आवरलं, किचन वगैरे साफ करून झालं. मी सगळ्या घरात झाडू मारून घेते, कारण काय होतं, जेव्हा मी स्वयंपाक करते ना तेव्हा बराचसा कचरा खाली पडतो. त्याच्यामुळे मी शक्यतो स्वयंपाक झाल्यावरतीच घर आवरते आणि घर आवरून स्वतःचंही आवरून घेते. आंघोळ वगैरे केली की माझं पहिलं काम असते देवपूजा करणं. आणि माझी सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे झाडाचे फुलं तोडून देवाला ठेवणं. ही गोष्ट मला खूप आवडते, कारण ताजी मस्त फुलं असतात आणि देवपूजा केली की मला फुलं ठेवायला खूप आवडतं. तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवाला फुलं वगैरे ठेवून घेतले.
तर काल मी माझी झाडं धुतलेली होती, तर तीच झाडं मला जागेवरती ठेवायची होती. त्याच्यामुळे मी ही झाडं वगैरे सगळं ठेवून घेतली, कारण याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता माझ्या घरातलं सगळं काम आवरलेलं आहे. आता मी करते नाश्त्याची तयारी. आजच्या नाश्त्यासाठी मी बनवणार आहे हेल्दी असा मखाणा. तर याला काही जास्त टाईम नाही लागत आणि मी शक्यतो असं करते की माझा नाश्ता कमीत कमी 10 ते 15 मिनटे व्हायला पाहिजे. या हिशोबाने मी सगळ्या नाश्त्याची तयारी करते आणि सकाळी काय नाश्त्याला बनवायचं हेही मी रात्रीच विचार करून ठेवते. याच्यामुळे काय होतं, माझी जास्त गडबड होत नाही आणि विचार केलेला असतो काय करायचं आहे, त्याच्यामुळे कामही लवकर होतात आणि पटपट होतात. तर याच्यामुळेही माझा खूप सारा टाईम वाचतो. नाश्ता बनवून घेते आणि त्याच्यानंतर मी सगळ्या झाडांना पाणी मारून घेते. आता काय होतं, पावसाळ्यात त्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही, त्याच्यामुळे शक्यतो मी ही स्प्रेस मारते आणि झाडांची काळजी घेऊन झाल्यावरती आम्ही दोघे सोबत बसून नाश्ता करतो. आता नाश्ता करायलाही काही जास्त टाईम नाही लागत, 10 ते 15 मिनटं आम्हाला पुरेसे होतात. थोडंसं गप्पा मारणं आणि थोडेसे जोक करणं हे आम्हाला दोघांना खूप आवडतं. नाश्ता करून झाल्यावरती करते हॉस्पिटलला जाण्याची तयारी आणि नेमकं जायच्या वेळेस पाऊस येतो. आता हॉस्पिटलमध्ये मला काही जास्त शूट घेता येत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट हॉस्पिटलवरून बाहेर आल्यावरतीच मी शूट कंटिन्यू करेन. येतानाही खूप सारं ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे घरी आल्यावरती खूप दमल्यासारखं होतं आणि आल्यावरती स्वयंपाकही करायचा असतो, त्याच्यामुळे काय जास्त बसून जमत नाही. कितीही उशीर झाला तरी शेवटी आपल्यालाच आवरायचं आहे, हा माझा माइंडसेट असतो. याच हिशोबाने मी लगेच उठते आणि फ्रेश वगैरे होते. तर फ्रेश वगैरे झाल्यावरती मी लगेच स्वयंपाकाची तयारी घेते. तर रात्रीचा स्वयंपाक माझा अगदी अर्ध्या तासात होतो. तर याच्यासाठी मी काय करते, एकदम सिंपल भाजी बनवते, जास्त काही भाजी बनवत बसत नाही. तर आज मी बनवणार होते बटाट्याची पातळ भाजी. तर या भाजीसाठी सुद्धा मी शेंगदाण्याचा कूट वगैरे आधीच करून ठेवला होता, त्याच्यामुळे भाजीला काही जास्त टाईम लागत नाही आणि लगेच भाकरी करून टाकते. तर इथे मी सगळं जेवायला वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यावरती सगळं किचन ओटा वगैरे साफ करून घेतला. मी ड्युटी तर करतेच, पण घरी आल्यावरती घरची कामं करणं हा एक माझा जॉबच आहे, मला असं वाटतं. तर असं सगळं किचन वगैरे साफ करून घेतलं आणि सगळा ओटा वगैरे पुसून घेतला आणि सकाळच्या भाजीसाठी काय तयारी करायची हेही मी आधीच विचार करून ठेवलेला असतो. रात्री सगळं साफ करून घेतलं की किचनमध्ये आल्यावरती सकाळी फ्रेश वाटतं. तर सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडी स्वतःचीही काळजी घ्यावी, कारण दिवसभर काम असल्यामुळे दिवसभर काही स्किनची काळजी घ्यायला होत नाही. त्याच्यामुळे मी रात्रीच माझं थोडंसं स्किन रुटीन करते. तर याच्यासाठी मी काय करते, माझ्या केसांचीही थोडीशी काळजी घेते. रात्री झोपताना मी वेणी घालते, याने काय होतं की केसांचा जास्त गुंता होत नाही आणि सकाळी जास्त केस तुटत नाही, त्याच्यामुळे मी रात्रीच वेणी घालून घेते. दिवसभर तर ड्युटीवरती माझे केस बांधलेलेच असतात, त्याच्यामुळे आल्यावरती त्यांना थोडंसं विंचरून त्यांची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर मी घेते माझ्या थोडी स्किनची काळजी. तर त्याच्यासाठी मी वापरते हे पिलग्रॅमचं ॲलोवेरा जेल. तर मी कधीकधी सिरमही वापरते, पण कधीकधी ही ॲलोवेरा जेलही वापरते. तर हे माझ्या चेहऱ्याला खूप छान सूट झालेलं आहे, त्याच्यामुळे मी हे डेली वापरते. आणि बघू शकता आता माझी स्किन आत्ता कशी आहे आणि लावल्यानंतर किती हायड्रेटेड होते हे तुम्ही बघू शकता. खूप छान रिझल्ट आहे, तुम्हीही वापरू शकता आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये माझं स्किन रुटीन सगळं होतं. तर व्यवस्थित चेहऱ्याची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण दिवसभर ड्युटीवरती मास्क वगैरे लावलेलं असतं, त्याच्यामुळे त्याने काय होतं, खूप पिंपल्स वगैरे यायचे चान्सेस असतात. पण त्याच्यासाठीच मी हे ना जेल वगैरे लावून घेते आणि चेहऱ्याचा व्यवस्थित मसाज करून घेते. तर बघू शकता किती छान हे अप्लाय झाल्यावरती मस्त चेहरा दिसतोय. आणि त्याच्यानंतर मी लावते लिप बाम. तर हा मी मेशोवरून ऑर्डर केला होता, निक लिप्सचा. तर खूप दिवस झालं मी हा लिप बाम वापरते. म्हणजे लोकलच आहे, जास्त काय ब्रँडेड वगैरे नाही आहे, पण छान आहे. माझ्या स्किनला तो लिप्सला माझ्या तो सूट झालेला आहे आणि त्याने माझे लिप्स खूप छान राहतात. तर हा मी डेली लावते, रात्री झोपतानाही लावते आणि सकाळी उठल्यानंतर सगळं आवरल्यानंतर हॉस्पिटलला जातानासुद्धा लावते. त्याच्यानंतर माझ्या स्किनसाठी वापरत आहे मी हे नेव्हियाचं बॉडी लोशन. भांडे वगैरे घासते जास्त, त्याच्यामुळे हात वगैरे खूपच खराब होतात, त्याच्यामुळे रात्री झोपताना हे मी नेहमी लावते, म्हणजे लावतेच, कधीच विसरत नाही. याच्यामुळे काय होतं, माझे हात
खूप हायड्रेटेड राहतात आणि जास्त अशा भेगा वगैरे दिसत नाही का. नाहीतर काय होतं स्किन ड्राय झाल्यावरती अशा लाईन्स दिसतात व्हाईट कलरच्या, तर हे लावल्यावरती त्या दिसत नाहीत. तर या प्रकारे मी माझं सगळं स्किन रुटीन करून घेते. सगळ्यात जास्त आपला टाईम जातो किचनमध्ये, तर किचनच्या अशा छोटे छोटे टिप्स वापरून तुम्ही तो टाईम स्वतःसाठी काढू शकता मला असं वाटतं. आणि तेच मी दररोज करते, त्याच्यामुळे मला एवढा शूट करायला आणि माझे व्हिडिओ वगैरे बनवायला टाईम भेटतो. तर तुम्ही हे टिप्स वगैरे नक्की वापरू शकता. स्वयंपाकाची सगळी तयारी आधी करू शकता आणि छोटे छोटे टिप्स वापरून स्वतःसाठी टाईम काढू शकता. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. आणि जर तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स वगैरे पाहिजे असेल, नवीन रेसिपीज वगैरे पाहिजे असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.